काय म्हणता कुठ्यांनो, नमस्कार. तर आज आपण पाहणार आहे आपलं कालचं प्रकरणामधलं सराव संच 1 मधलं चौथं गणित. चौथं गणित आपण शिकून राहिलो हे समजून पहा. ठीक आहे, आपण याची काय करू, पहिले मांडणी करून घेऊन घे. मांडणी केल्यावर तुला अजून समजावून सांगतो. 5m - 3n, ठीक आहे, इज इक्वल टू 21. त्याच्या बाद आहे m मायनस, तो भी मायनस आहे, मायनस 6n इज इक्वल टू -7. हे समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2. पाहिलं कुठ्या इथं लक्ष दे. हे समजलं तर तुम्ही पुढची क्रिया लवकर समजा. कसं आहे, स्टेप बाय स्टेप शिकणं महत्वाचं. आणि एखादं म्हणतात खायचं पाहू नको, तर स्टेप बाय स्टेप शिक. पहिले आपण मांडणी केली, ठीक आहे. आता मांडणी केल्यानंतर तू इथे चल पाय, चल सारखीच आहे का. इथं यम नाही, इथं 5 आहे, इथं नाही आहे, इथं 6 आहे, इथं नाही, इथं 6 आहे, इथं 3 आहे. चल सारखी, चल सारखी. तो कुठल्या पहिले काय करायला लागते, पहिली ते चल सारखी करायला लागते. चल सारखी करायला पहिले आपण गुणून घेऊ. आपण नेहमी काय करू, ह्या 5 न येले गुण यमले, यम न येले गुण. पण आता थोडं ह्या गणितामध्ये वेगळं आहे, तू हे पहिले लक्षपूर्वक पाय. ह्या गणितामध्ये कसं आहे, आपण काय करू, थोडं डिफरंट करू. 6 न ह्या समीकरणाला गुणू, 3 न ह्या समीकरणाला गुणू. ठीक आहे, मी तो लिहून घे. समीकरण 1 व 2, 1 व 2 मिळू. पहिले 1 आणि 2 हे मिळून घेऊ. ठीक आहे, याचं पहिले पाय. समीकरण 1 आणि 2 मिळू लिहू शकतो, तू गुणू लिहू शकतो. ठीक आहे, गुणू पण लिहून घे. ठीक आहे, एकमेकांना गुणू. लक्ष दे, फक्त इथं थोडं वैकाल नाही राहिलं. ठीक आहे, पहिले मांडून घे. मांडायचं काय आहे, पहिले इथून भागून घे. 6 पंच 30, चाल 30 घे. 30m मायनस साइन 3 18n घे इज इक्वल टू. आता 19चा भाडा, 19चा भाडा तर तुला येत नाही, पण मला येते. तर पाहून घे. 19 19 19 19 57 19 74 19 95 19 114 114 घे. थोडं वैकाल येत नाही, शब्दाकडे लक्ष दे. 114 घेतलं. हे समीकरण 3 घे, काही नको करू, डायरेक्ट करू आपण. त्याच्यानंतर आता ह्या 3 न ह्या समीकरणाला गुण 2. तर 3m झाला. हुशार राहिले का तू, तुला येऊन राहिलं. किती 3 सक 18n घे. इथं 18 इथं 18 चल सारखी आले आहे आपली. आता येले काय सोडतं, येले घेणं. 3 7 21 21 घे, पण तमाशा नको करतो. 21च घेशील, मायनसचं चिन्ह बी घे, मायनस. ठीक आहे, इथून घेतला आपण. आता काय करायची, याची बघू आपण, याची वजाबाकी करायची का बेरीज करायची. ठीक आहे, थोडी याची रीत लहान आहे, जास्त मोठी नाही करून राहिलो आपण. ठीक आहे, इथून करून टाकू. नाही तर आपण मागच्या गणितामध्ये लिहायचो समीकरण 1 समीकरण 2 याच्यात गुणाचा, यांना त्याच्यात गुण. याच्यात तेवढं काही आहे नाही, आपले चल सारखीच आले. मग तुला माहिती आहे 18 18 कटले. ठीक आहे, फक्त इथं कसं आहे, चिन्ह बदलते. ठीक आहे, इथं प्लस आहे तर मायनस होऊन जाईल. इथं मायनस होते, इथं मायनस आहे, इथं काय होईल, प्लस होईल. तर 14 नाही, 114 आणि 21 किती होऊन राहिले, 4 आणि 1 5 1 आणि 2 3 जसा तसा इज इक्वल टू. आता इथं मायनस झाले, प्लस होतं, तिथं मायनस झाला. तर 30 3 काढलं 27. एकदम सोपं, एवढं तुले येत यम. ठीक आहे, थोडं खालतं होऊन राहिलं, ऍडजस्ट करतो. आता काय करायचं, याचा भागाकार करायचा, लिहून घे. थोडं पाहिजे तो खालतं वैकाल येतं, मी डबल दाखवून झालं. लिहून घे. यम इज इक्वल टू 135 भागिले 27. तो 27चा फळा येते घरा साकणे, पण मास्तरले येते. ठीक आहे, तर 27 5 135 होत असते. आणि त्या यमची किंमत तुला आली आहे, भेटली आहे. यम इज इक्वल टू 5 साल पाहून घे.
आलं का नाही झाकण्या. तुला तर माहित आहे यम आला म्हणजे आपला यन आला म्हणजे समजूनच जायचं. ठीक आहे. ही क्रिया तुला थोडी वेगळी वाटन कारण की इथं आपण जास्त लिहिलं नाही कारण की समीकरण 1 2 हे मिळून गिळून तेवढं काही लिहिलं नाही. पण तू उत्तराकडे बघ, थोडं वेगळं वाटत आहे हे पाहायला. पण असं आहे अशाच प्रकारे कारण की आपण मागच्या गणितामध्ये 5 नाही या समीकरण 2 ने गुण पण गेलं तर गुणला तमाशा तमाशा होते म्हणजे उत्तर याचा चान्सेसच नाही. म्हणून ह्या सोंकारायला गुन्हा लागला. खूप डोकं खाल्लं या गणितानं. आता आपल्याला तुम्ही माहिती आहे यांची किंमत आली म्हणजे यांची येते म्हणजे येते. चाल इकडं जाऊ का तिला चाललाच जातो तिथं लिहून घ्यायचं. इथं नाही लिहित, थोडी खरबूज जागा इथंच लिहितो. समीकरण समीकरण आता कायच्या मध्ये टाकशील 5 संख्या. हा बरोबर आहे. ठीक आहे. समीकरण 2 मध्ये पाय झाकणे जरासं लक्षपूर्वक आहे. बाकी फालतूच्या गोष्टी नको करू पण इथं पाय. ठीक आहे. समीकरण 2 मध्ये जास्त मोठं लिहित नाही कारण की इथं वैका लिहित नाही पडा नसले ना. तर इथं काय करू आपण M5 ठेवू. M5 ठेवू. आता तू तिथं ठेवून देजो, तू लिहून घेजो ठेव म्हणून. हे थोडं दिसत नाही तुले तर आता ठीक आहे आपण मांडून घेऊ. काय M काय मायनस 6n इज इक्वल टू -7. तुम्ही 4 वेळा सांगत आहे -7 पाहिजे. पुन्हा जर 7 लिहिले तर गणिताचा वेळ 7 त्यांना मग म्हशी मास्तरनं कसं सांगितलं. ठीक आहे. बरोबर आहे. पाय एवढं केलं. तुम्ही माहिती याच्यामध्ये काय करायला लागते धडा 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 संख्या मांडू. कशा धडा धडा संख्या मांडू. काय संख्या मांडून घे. यम तुला माहित आहे चल लिहि मग 5 -6n. तुला माहित आहे 7 त्याच्यात जागा ठेवावं लागते बढियापैकी. ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे यांची किंमत पाहिजे तर 6n घेऊन ये इकडं. घेतला का. ठीक आहे. इज इक्वल टू त्याला त्याच्याच घरी ठेवायचं. त्याला काही धक्का बुक्कीच नाही करायची त्याच्यासोबत. तो आधीच बावरून माणूस आहे. ठीक आहे. -7 कायच्या मध्ये आहे प्लस मध्ये तिकडे आल्यावर काय मायनस. चाल घे मायनस -5 6n जसं तशी इज इक्वल. याच्यामध्ये एक क्रिया लक्षात ठेवतो मायनस मायनस प्लसच होत असते हमेशा. म्हणजे मायनस मायनस प्लस झाले तर 7 आणि 5 किती होते 12. झाकणे पाय 12 घेतले आपण. आता याचा काय आपल्याशी भागाकार चली n इज इक्वल टू 12 भागिले 6 घेतले. आता n ची किंमत डायरेक्ट निघाली आपली. सांगितलं ना 12 पाय 2 आले. आलं का नाही. कसं आहे आपल्याला चांगली भाषा बोलता येते पण तुला समजलं पाहिजे नाही तर ते असं होईल देवापाशी नारळ फोडायला गेला तर शिरणी कधी देव खात नसते. इथं लक्ष दे. त्या भाषेत सांगितलं तू समजन तरी नाही. तुला किती काही ऑस्ट्रेलियाचे माणसं आले सांगायले तर तुला हायच्या वर काही समजत नाही. चाल गे तुला उकल कुठे लिहून देऊ तुला दिसली पाहिजे अशी देतो. तू काय आणतो या हे घे. तू उकल देतो. हा उकल उकल काही येत नाही तर डायरेक्ट देतो लिहून. 5 2 आले का नाही तू पाहून घे उत्तर. गॅरंटी आहे आपल्या माणसाची उत्तर येणार म्हणजे येणार. 100 स्टॅम्प पेपरवर लिहून ये आपल्याला. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घे. थोडा हा व्हिडिओ डबल पाय कसं तुला समजन तरी. ठीक आहे. पाहून घे. काय भाऊ पिंटू ते कसं मगांच्या गणितामध्ये थोडंसं शेवटलं ब्लर आलतं म्हणून ह्या व्हिडिओमध्ये तुले मागच्या गणितातलं उत्तर सांगितलं. आता आपण दुसरं याच्याकडे लक्ष दे. कसं लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. गणित म्हणजे लक्ष द्यायचं काम आहे फक्त. बाकी काय नाही. ते गणिताचं कसं पाठ करायचं काम नाही. पाठ कधीच करायचं नाही. गणित कसं समजून घ्यायचं. कसं घ्यायचं समजून एक 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 स्टेप 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 समजून घे. मग तुला पुढचं गणित समजून नाही तर एका दमाचं तू म्हणशील उत्तर आलंच पाहिजे बा तर तू देवपाठात ठेवायचा लायकीचा आहे. ठीक आहे. आपलं समजूनच राहायचं. तर पाहून घे. पहिले काय करायचं हे तुला आता पटलंच असं. पटलं ना. पहिले मान्य करायचे. आता तुला बाता बाता समजते. तू कसा थोडं लेट समजते तुला पण समजते. 5x पहिले पाहून घे चिन्ह पाय. हे अधिक अधिक होय का वजा पाहू दे. कसं मले तसं कसं सुधार हे वाटत अधिक होय का वजा होय अधिक का चिन्ह बदललं नाही यार ते गणितच संपून जाते. मग कसं माया सत्यानाश होते तू या होऊन जाईल. ठीक आहे. अधिक किती पाहिजे 2y वैकाल नाही फळा नाही म्हणून
म्हणून तू व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करजो, नाही तर असाच पाहिजे. पाहून घे, आवडला तर कर, नसताना आवडला तर राहू. इज इक्वल टू -3. -3 हे बाय मायनस वर लक्ष दे. इथं जर घोळ झाला की आता कार्यक्रमच झाला. चल दुसरं मांडून घे. हे झालं समीकरण नंबर 1. दुसरं घे x अधिक नाही अधिक आहे का वजा आहे ते? हे वजा आहे या. पाहून घे x अधिक, तिथं वैकल्य नाही येऊन राहिलं म्हणून पुस्तकातलं पाहा लागत आहे. अधिक 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 असं आहे दोन पण अधिक 5y इज इक्वल टू 4. हे झालं समीकरण नंबर 2. आता तुला माहिती आहे याच्यात काय करायला लागते. पहिले पाहून घ्यायचं आहे, डोळे फाडून पाहून घ्यायचं. नाही दिसत असं तर चल सारखीच आहे का? चल सारखीच नाही आहे तर पहिले तू चल सारखीच का. तर इथं तुला दिसून राहिलं असं 5x. पहिले आपण येणंच करू. उत्तर येणार नाही येणार तू त्याचं टेन्शन नको घेऊ. तू फक्त याचं टेन्शन घे. ठीक आहे. इथं लिहून घे समीकरण काय लिहावं 2 ले. समीकरण 2 ला 5 ने लय लिहायला लागते. 5 ने गुणू. ठीक आहे, समजून घे फक्त. 5 ने गुणून टाकून समीकरण 2 ला 5 1 5 5x अधिक 5 5 25x नाही 25y इज इक्वल टू 5 चूक 20. ठीक आहे, 20 आले. गेले म्हणजे समीकरण नंबर 3 आलं का नाही. आपलं समीकरण नंबर 3 असंच येते, फटाक्स येते. तू फक्त लक्ष द्यायचं काम आहे. तेव्हा समीकरण नंबर 1 बी लिहून घे, म्हणजे येणंच गुणलं जसं आहे तसंच येते. ठीक आहे, मग समीकरण नंबर 1 से पाहून घे. 5x अधिक 2y इज इक्वल टू -3. आलं का नाही. अरे फटाक्स येते, तू टेन्शन नको घेऊ याचं. काय आलं का नाही. फक्त याच्यामध्ये एक बाजू सोंगरी रीत आहे, ते रीत लिहायला लागते राजा. ते जर नाही लिहिली तर गणित चुकू शकाल. ठीक आहे, मग ते लिहून घे. इथं लिहायला लागते असंच, फक्त ते रीत लिहायला लागते. इथं लिहून घे समीकरण 1. काय समीकरण 1 व 2 नाही 3 गेले काय करायला मिळून टाकू. मिळू, कारण की याच्यामध्ये तुला कन्फर्म नाही माहिती. एकच रीत थोडी नाही वजा बाकी अधिक. इथं चिन्ह बदलते. ठीक आहे, पहिले मांडून घे, मग थोडीशी रीत वाढली आहे, काही नाही. 5x अधिक 25y इज इक्वल टू 20. खडू संपत आहे राजा. 5x अधिक किती होईल का 2y होय. तू पाय लक्षपूर्वक इज इक्वल टू -3. इथं तुला दिसते ना. थोडा मी मोबाईल आहे खालतं घरी, मग पाहून घ्यायचो. पहिले तू इथून पाहून घे. ठीक आहे, आता काय करायचं याचं पाहून घे. काय पाहून घ्या लक्षपूर्वक. तू पाय. तू न पाहिलं म्हणजे तुला समजव, नाही पाहिलं तुला का समजणार आहे. ठीक आहे, तुला इथं माहित आहे चल सारखीत आले. आपला कोणचा वाद आहे. चल सारखीत आले म्हणजे आपलं गणित झालं. गेले काढूनच फेकूनच द्यायचे. गेले गावाच्या बाहेर फेकायचं. चाल तू अलग म्हणायचं. वाय आला आपला दोस्त आहे. वाय प्लस आहे तर मायनस होते. इथं मायनस आहे, इथं प्लस होते. पाहिलं का नाही. आलं का नाही. जसं आहे तसं प्लस मायनस तात इथं पाहून देतो. ठीक आहे, याच्यात मायनस कर. 25 मधून 2 काढले किती राहते किती बरोबर 23y. काय राजा खडू 23y. खडूची खूप बचत करायला लागते. 8 डब्बा आणा 23y. आणि तू इथं पाहून घे, इथं प्लस झालं. पहिली इथं गणितामध्ये कसं कर. तू फक्त हे एक लॉजिक लक्षात ठेव, चिन्ह बदलते. खालच्या व्हिडिओ मध्ये नाही सांगितलं, पण ह्या व्हिडिओ मध्ये सांगायचं तुला. इथं प्लस असेल तर मायनस होते, मायनस असेल तर प्लस होते. चिन्हावर लक्ष दे तू, नाही तर गणित चुकू शकते. इथं प्लस आलं किती येणार आहे मग 23. ते खडू सांगला. थांबतो, खडू आणतो 2 मिनिटं. लगेच झालो, काही 2 मिनिटाचं काम नाही ठेवलं. 23 आले तर इथं भागाकार करून घे तू सोप्या भाषेत. इथं तू दिसत नाही राजा. तू दिसते का
एक मग मोबाईल जायला तरास आहे राजा, ब्लरच येत आहे काम तर. थोडं ब्लर मारते मोबाईल राजा. आता तुम्ही इकडं दिसत नसाल, पाहिजे का ते पण झालं. थोडा मोबाईल बंद पडला होता म्हणून तुम्ही फक्त अर्धच गणित दिसत असेल. आता अर्ध गणित आपण इकडं पाहू कसं लिहिलेलं आहे. आपलं लक्ष नव्हतं मोबाईल बंद पडला म्हणून. तिकडे तुम्ही असा समजावून सांगतो. इथून आला, इथून बरोबर तुला समजलं भागाकार करायचा बा. इथून तू भागाकार पाय, 23 भागिले 23 किती आला, वायचा एक आला. तुला समजलं, वायचा एक आला म्हणजे तुला आता एक समजते म्हणजे समजते. त्याच्यासाठी एक काम करायचं, पहिली इकडे लक्ष द्यायचं का याच्यात समीकरण कोणचं घ्यायचं. आपल्याला एक तर टाकायचं आहे. तू याच्यात टाकशील एक मध्ये, तू गुणाकार करायला तुला थोडी तकलीफ होतेच. त्याच्यावर आपण ह्या साधा सिंपल म्हणजे 2 मध्ये टाकू. तर समीकरण 2 मध्ये वाय एक हे किंमत ठेवू. मी वाय एक किंमत ठेवू नाही दिलं, तू लिहून घ्यायचं. ठीक आहे, तर पाहून घे. पहिले काय समीकरण मांडून घ्यायचं. त्याला आहे ना असा फिक्स मध्ये इथं मांडून घे. x अधिक 5y इज इक्वल टू 4. एकदम सोपं, एकदम सोपं. 4 मांडले तर आता इथं पाहून घे. x वामट्याला तिथं ठेव. x अधिक 5, एक ची किंमत तुला y ची किंमत माहित आहे, 1 आहे. 5 गुणिले 1 इज इक्वल टू ह्या वामट्याला बी तिथं ठेव 4. x दिला, x अधिक 5 एक 5 इज इक्वल टू 4. बरोबर आहे. आता आपल्याला तुला कायची किंमत पाहिजे, x ची. तर x घेतला. x इज इक्वल टू ह्या वामट्याला तिथं ठेव 4 आपल्या जागी, ह्या 5 ले इकडे ठेव. म्हणजे त्याला त्याच्याच घरी ठेव, दुसऱ्याला आपल्या घरी आण. त्याला आणल्यावर चप्पल काढून त्याला घरात बोलाव. म्हणजे कसं आहे, हा प्लस मध्ये आहे तर त्याला कसं मायनस मध्ये आणायचं. म्हणजे इथं आला -5 नाही -5. तू शब्दशः अर्थ म्हणून घ्यायचो, नाही तर म्हणशील इथं चप्पल काढून कसं येणार. तेवढा डोक्याला ताण नको देऊ. तेवढा देशील तर डोकं पुरं घासून जाईल तुझ्या. टाकल्याच कसं 4 अगोल चालले जाईल. मग आलं आपलं इथुरी x इज इक्वल टू, आता तू म्हणशील 4तून 5 जात नाही, मग कसं. तेवढा ताण नाही द्यायचा. जास्त ताण देशील तर काही बरं नाही. इथून पाहून घे तू, 4तून नाही जात तर 5तून काय म्हणणार तुला. 5तून 4 काढले, 1 राहिला. फक्त एवढं लक्ष देजो का जेव्हा तू इकून काढशील संख्या तेव्हा त्याचं चिन्ह देजो. कायचा झाला मग आता मायनस. मायनसचं चिन्ह दे. मायनसचं चिन्ह नाही दिलं तर ते कधी चुकू शकतो. तू सांगून राहिलो. मग आता हे उकल. उकल काय आली आपली -1 आणि 1. चल पाहून घे. बड्यापैकी स्क्रीनशॉट काढून घे फाटॅक्स. अगदी दुसरं गणित घेऊ, कारण की दुसरं गणित आहे बघू हे भेजा खराब करणार. त्याच्यामध्ये लय तोडझोड करायला. पाहून घे, स्क्रीनशॉट काढ. चाल पाय मग इथं तुम्ही म्हटलं ना, आता याच्यानंतरचं गणित थोडं डोकं खाय गणित आहे. ते हे गणित तेच होय. हे गणित कोणचं, 99x अधिक 101y इज इक्वल टू 499 आणि 101x अधिक 99y इज इक्वल टू 500. हे पाहिलं तुला. आता याच्यात तुला माहिती आहे पहिले याची गणिताची मांडणी करून घ्यायची. गणिताची पहिले मांडणी करून 99x अधिक 101y इज इक्वल टू 499. अशा प्रकारे मी तुले बोर्डामध्ये लिहू शकते गणित. शक्यता आहे पण तेवढं चान्स तरी पाहून घे तू. लक्षपूर्वक आहे, दिमाग थोडा खराब होते, बाकी काहीच नाही. हे झालं समीकरण नंबर 1. हे समीकरण नंबर 2 लवकर 101x अधिक 99y इज इक्वल टू 500. समीकरण नंबर 2. याच्यामध्ये तुला थोडस काही ना काही त्या लक्षात आलंच असं का इथं आपल्याला थोडी संख्या आहे सारख्या सारख्या दिसत आहे. 99x 99y 101x तर 101y. त्याच्यामध्ये ते जुनी क्रिया नकोच करतो, नाही तर तू तेच भेजात ठेवशील, तेच करशील. ते कधीच नको करतो. आता याच्यामध्ये कसं आहे थोडं वेगळं. इथं लिहून घ्यायचं. आता काय समीकरण 1 आणि समीकरण पहिल्याची बेरीज करायला स्टेप बाय स्टेप घेऊ आपण. पहिले बेरीज करू मग इथं लिहून घेऊ. समीकरण 1 व
2 यांची तुला वैकाली यन नाही पण शब्दाकडे लक्ष दिलं यांची हे वैकाली येऊ देते तुम्ही पाय बेरीज. ठीक आहे, बेरीज करतो. पहिले याची बेरीज करून घ्यायची. 9 ने 1 10, 10 से 0 हातचा आला 1, 10 से 0 हातचा आला 1 आणि इथं डायरेक्ट कोरे कारे 10 घेऊन पाहून घेऊ. 9 ने 1 10 हातचा आला 1 तर 9 ने 1 10 हातचा आला 1 तर 5 ने 4 9, 9 ने 1 10. तिथं ते म्हणशी मी कसं आलं. ठीक आहे, आता ही चार पाच तिथं ते सेम आहे. 1 9 10 10 से 0 हातचा आला 1 1 9 10 10 से 0 हातचा आला 1 1 1 2 वाय लिहून घे. लिहिलं. इथं प्लस इथं तेवढंच येणार आहे. काय तेवढं लोकसं लावशील लिहून घे 200x. तुझे लोकसं लावायचं जास्त काम आहे नाही. एवढं लिहिलं. आता ते एक वेळा पाहू दे. तू एक व्हिडिओ दिसते थोडा मुळे कॅमेरा इकडा वाटत आहे. पाहू दे बरं. दिसते. ठीक आहे, दिसते ना. थोडा मोबाईल पडला आता. आता याच्यात तू पाहून घे. आता 200 200 1000. आता फक्त एक इथं लिहून घे. दोन्ही बाजूंना काय लिहिशील इथं दोन्ही तू आता एकाने तर नाही भागू शकत त्याले. तिथे दोन्ही बाजूंना भागा लागेल. दोन्ही बाजूंनी म्हणजे दोन्ही बाजूने हे काय 200 ने भागून 200 न तू भागून घे. 200चा भागाकार तुला इथं करून दाखवेन नाही तू डायरेक्ट असे ते 200 ने भागलं काय येणार आहे. 200 5 1000 म्हणून लिहून घे. x अधिक y इज इक्वल टू खडू बदलो. खडू कमी आहे राजा. x अधिक y इज इक्वल टू इथं किती येणार 5 आले का नाही. मग हे सुंकर्या का झाला. हा सुंकर्या तर हे आपलं होतं 7 होईल. थोडा कॅमेरा बंद पडला होता तर पाहून घे. इथून तुला समजावून सांगतो. पहिले तुला माहित आहे पहिले काय करावं लागतं मांडणी. ती केली तुला मांडणी. बरं काही दिमाग खराब करते थोडस. बाकी सोपं. पहिले तू मांडणी कर. मांडणी केली तर आता इथं काय करायची पहिले बेरीज कर. लिहून घे समीकरण 1 व 2 यांची बेरीज. पहिली बेरीज कर. थोडं तुला फास्ट सांगतो समजून घे थोडस. 9 ने 1 10 10 से 0 हातचा आला 1 9 ने 1 10 10 से 0 हातचा आला 1 5 आणि 4 9 9 ने 1 10 10 इज इक्वल टू 101 आणि 99 200. सोप्या भाषेत मायनस प्लस 200x. इथं तसंच येणार आहे 200. मग इथं एक स्टेप वाढा तर दोन्ही बाजूंना 200 ने भागून. ठीक आहे, 200 ने दोन्ही भागीला भागलं काय उरलं 2 पंच 10 म्हणजे 200 पंच 1000. इथं लिहून घे x अधिक y इज इक्वल टू 5. हे झालं समीकरण नंबर 3. आता इथं एक समीकरण 3 आलं तर आपल्याला 4 बी येणार आहे इथं. मग इथं लिहून घ्यायचं. आता काय केलं तुम्ही बेरीज केली आता करायची वजाबाकी. समीकरण 1 व 2 यांची वजा. संख्या मांडून घेतली आपण. आता याची वजा करू. 501 मधून 499 केलं सोपं आहे. 2 राहिले फक्त इथं मायनसचं चिन्ह द्यायचं कारण की 499 मधून नाही जात तो मायनसचं चिन्ह घेतलं आपण. 101 मधून 99 गेलं 2 वाय राहिला. 99 मधून 101 घेतले -2x. ठीक आहे, आता इकडं पाहू. इथं कसं करायचं दोन्ही बाजूने 2 ने भागून. ठीक आहे, भागलं तर इथं 1 लिहून द्यायचं -x अधिक y इज इक्वल टू b1 b म्हणजे -1. आता इथून आपलं सुरुवात होते. हे झालं 4. मी इथं लिहायचं समीकरण 3 व 4 मिळून 3 व 4 मिळून घ्यायचे. ठीक आहे, मिळून मन तू बेरीज कर. तुला काय बघते ते. ठीक आहे, पहिली इथं आलं. पुढे गेलो समीकरण नंबर 3 इथं आहे x अधिक y इज इक्वल टू 5 आणि समीकरण नंबर 4 -x अधिक y इज इक्वल टू -1. ठीक आहे, इथं तुम्ही मागच्या याची गणितामध्ये सांगितलं चिन्ह पाय. तू चिन्ह बदलू शकते. आपल्याला एकच संख्या पाहिजे
पहिले एकच काढायला लागते. हा एक्स एक्स आपल्याला वाय काढायचा आहे. वाय काढायचं असेल काय करायचं, वाय 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 2y लिहून घे. बेरीजच करायची आहे इथं सोप्या भाषेत. ठीक आहे, इथं मिळू वाय वाय 2y मायनस मध्ये तिथे प्लसच होते म्हणजे बेरीजच करायची आपल्याला. 5 आणि 1 6. वाय ची किंमत पाहिजे तर वाय इज इक्वल टू 6 भागिले 2. मग इथं वाय ची किंमत वाय इज इक्वल टू 2 6 3 आली आपली वाय ची किंमत काय आली 3. ठीक आहे, वाय ची किंमत आली म्हणजे एक्स ची किंमत आली म्हणजे आली. तर तुला एक्स कुठं समजावून सांगू, एक्स इथं आहे, इथं समजावून सांगतो. एक्स ची किंमत थोडा कॅमेरा असतो. ठीक आहे, आता इथं तुला एक्स सांगतो. एक्स कसा आहे मग याच्यामध्ये मांडून घ्यायचं समीकरण 3 मध्ये ठेवायचं. कवाचा ह्या गणितामध्ये जर आपले वाय आला किंवा एक्स आला तर त्याच्या विस्तृत जर आपले चिन्ह काढायचं असेल तर 3 मध्ये ठेवायचं. 3 मध्ये समीकरण 3 मध्ये वाय इज इक्वल टू किती आला वाय आपला 3. थोडं इकडं करतो, वाय इज इक्वल टू 3. 3 घेतलं संख्या मान एक्स अधिक वाय इज इक्वल टू 3 घेतलं आपण. ही संख्याच मांडायचं काम आहे. आता एक्स अधिक वाय माहिती किती आहे, वाय आहे आपला 3 वाय 3 आहे. थांब समीकरण पाहून घे. 5 आहे आपण लिहिलं होतं 3 हे होय 5. ठीक आहे, 5 आणि 3 लिहिलं होतं आपण. वाय ची संख्या मांडली इज इक्वल टू त्याने त्याच्याच जागी होते 5. एक्स ची किंमत पाहिजे म्हणजे एक्स इज इक्वल टू आपल्याला 5 ने त्याच्याच जागी ठेवायचा. हा प्लस मध्ये तिकडे आलं का फक्त एक्स मायनस मध्ये 3 एक्स इज इक्वल टू 5तून 3 गेले 2 राहिले. म्हणजे इथं काही भामटेपणा करू नको, मायनस घेण्याचं चिन्ह देशील तेवढं काही काम नाही तुझे. कोण घ्या आली का नाही, उकल काय आली आपली 2 व 3 2 3 आपली उकल आली. ठीक आहे, हे उकल आली पाहून घे तू. एक वेळा तू जवळ नेतो एक्सच्या, हे होय एक्स. ठीक आहे, थोडं पॉज करजो पाहून घेजो. तर अशा प्रकारे आपला सराव संच हा कंप्लीट झालेलाच आहे. शेवटलं गणित तू कर, इथं शेवटलं गणित देतो करून स्टेप बाय स्टेप करजो. फक्त नाही आलं तर इंस्टाग्राम आयडी बायो मध्ये दिलीच आहे, टाक मेसेज टाक, एका झटक्यात तुला रिप्लाय देणार म्हणजे देणार. पाहून घे, शेवटलं गणित तू करून घे. सगळ्याला 49 एक्स मायनस 57 172 आणि 200 मायनस आहे प्लस मायनस मायनस 252 तर हे गणित तू करून घे. नाही आलं तर इंस्टाग्राम आयडी दिलीच आहे, फॉलो करून डायरेक्ट आपल्याला मेसेज टाकून द्यायचा. हे गणित मी तुला स्क्रीनशॉट काढून पाठवून दे. तर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करजो, नाही तसाच राहायची. ठीक आहे, येतो मग. नमस्कार.